देख रहे हैं सक्षम भारत टीवी। वर्षापासून समाजासाठी मी मागच्या 14 वर्षापासून समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असा विचारांना समाजाचा उद्धार कशामुळे केला पाहिजे त्याचा विचार करून त्याच्यात काय कमजोरी आहे, कसं आपण दुसऱ्याची बरोबरी करू शकतो, समाजाचं जो चर्मकारचं नाव आहे तो नाव हटवण्यासाठी जो दुर्व्यवहार करतात त्याच्यासाठी प्रयत्न करत राहतो। तो प्रयत्न कसं केला पाहिजे त्याच्यासाठी शिक्षणासाठी जे बी आपला समाजासाठी काही लागतो, शिक्षणासाठी बुक्स वगैरे देणं, मार्गदर्शन करणं, 10वी 12वी पास झाल्यानंतर त्या सर्व मुलांना पूर्ण महाराष्ट्र जमा करून त्यांचा सत्कार वगैरे करतो। उन्हाळ्यात गरीब परिवार असल्यामुळे चर्मकार समाजाचे सामूहिक विवाह करतो। आम्ही मेसेज देतो आमच्या कार्यक्रमाद्वारे का तुम्ही शिक्षण वगैरे आपल्या मुलाला चांगला देऊन कामयाब करा, लग्नाची चिंता नको करा, लग्न मी करणार आहे माझ्या संस्था अंतर्गत असा मी एक मेसेज टाकतो समाजाकडे आणि बरेच असे काम करतो। ह्या कार्यक्रमासाठी एकजूट करण्यासाठी मी यवतमाळ, भंडारा, मोठा शहर, गोंदिया आणि खापरखेडा दूर जातो। आता घरचं व्यवस्थित सर्व बरोबर करून त्यांना बी घरवाल्याला परेशान न करून समाजकारण करण्यासाठी समाजाच्या प्रति जो 10 ते 20% आपला देणं लागते कर्ज आहे ते निवडण्यासाठी आणि जसे मी न्यूजमध्ये ऐकलं कुठं माहीत पडलं माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, यादव समाज मोठ्या प्रमाणात समाजकार्य करतात। मग आम्ही का नाही करू शकत? आम्हालाही 2 डोळे हात पाय आपण बी मनुष्य आहो। त्यांची जाणीव करण्यासाठी मी वर्षभर सतत 12-14 वर्षापासून सतत करत होतो। माझे परिवार बहुत परेशान राहते माझ्यापासून, काय कपडे लत्ते घ्या, सोडून द्या घरबार, हे कोणतं काम आहे, मी असं जिंदगी नाही पाहिजे। माझी पत्नी हमेशा माझ्याशी शिकायत करते का कपडे लत्ते घ्या, चालले जा, हे काय मला असं पाहिजे, नवरा का डब्बे सकाळीच डब्बा घेऊन जा, संध्याकाळी यायला पाहिजे, बस दुसऱ्याचं काय नाही। पण त्यांचं ऐकत ना मी हे काम करतो। माझा जो आनंद बहुउद्देशीय समाज विकास संस्था आहे हे माझे स्वर्गीय आनंदरावजी माझ्या वडिलाच्या नावानं, म्हणजे त्याचं मागचं कारण आहे का माझे 3 भाऊ सर्व्हिसवर होते, गव्हर्मेंट सर्व्हिसला। मी हाईट कमी, हालत बरोबर नसल्यामुळे मी सर्व्हिसला लागू शकलो नाही। तर मी कशा प्रकारे देशचं एक हे करू शकतो, आई वडिलाचं नाव कमवू शकतो। तर आपल्या वडिलाच्या नावानं मी आनंद बहुउद्देशीय समाज विकास संघटना खोलली 2014ला। आनंद प्रॉपर्टी डीलरच्या नावानं रजिस्टर्ड माझ्या ते बी आहे। आनंद फार्म हाऊस रामटेकला आहे माझ्या नावानं। म्हणजे आपल्या वडिलाचं नाव मी कसं प्रकारे त्यांचे जो कर्ज आहे तो फेडू शकतो त्या नावानं प्रचारानं सामाजिक काम करतो। काय तुम्ही चर्मकार समाजामधून येते आणि कसं तुम्हाला का बरं वाटलं की आपल्या समाजासाठी असे कार्य करायला पाहिजे? काहून काय एक दुर्भावना 20-30 वर्षापासून जो नॉलेज आला, बरे यूपी बिहारमध्ये जातीवादी बहुत असतात। माझा मोठा भावाचा मकान आहे तिथं यूपी बिहारचे लोक कामठी भोयर कॉलेजमध्ये शिकायला येतात। तर तिथचे साधारण लोक राहिलं त्यांना ते मोठे धनाढ्य परिवारचे राहू नाही देत होते, दूर ठेवत होते आणि अलग झोपून रूम शेअर बी नाही करत होते। बहुत जातीवादीचा बहुत हे होता। त्या कारणाने मला समजलं का नाही आपण जिम्मेदारी उचलली, त्यांना समाजाला मान दिलं पाहिजे। त्यांना असं एक मेसेज केला पाहिजे का जातीपातीसारखं काही हे बेकार वस्तू आहे, सर्वाला 2 आहे। लोकांना आपल्या करणीमुळे हे जात वाटण्यात गेलं आहे, त्याच्यात काही ना सर्वसारखं चाहे सर्वाचं शरीर हे दूर करण्यासाठी देशभावना जो आहे चमाराचं प्रति चमारचं नाव घेतल्याबरोबर जो लोकांचं जे भावना असतात ते दूर हटवण्यासाठी मी तरी काहीतरी करू ना काही लोकांना जोडू शकतो असा विचारानं मी सामाजिक काम करतो। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जे चर्मकार समाजाची शैक्षणिक आर्थिक स्थिती काय आहे आणि त्यावरती आपण काय उपक्रम केले आहेत? आता माझ्या हिसाबानं 30 ते 35% सुधारणा झाला। आताही 60% तसंच आहे। काही ठिकाणी बरेच ठिकाणी जुते ते पालिश करतात, गठाई काम करतात आणि सरकार होऊ शकते मला असं वाटतं त्याचा दाबण्यासाठी SCच्या चंबारच्या आहे म्हणून अजून ते योजना काढतात का ते तुम्हाला धंदा करण्यासाठी आम्ही टपरी देतो, हे देतो, म्हणजे तोच पारंपरिक व्यवसाय केला पाहिजे। म्हणजे गव्हर्नमेंटचा रूल SC वगैरेला आम्हाला चमार लोकांना पुढे नाही जाऊ द्यायचा असं योजना करतात ताकी तुम्ही गठाई करा, पुढे नाही वाढत। आम्ही मार्गदर्शन करतो का तुम्ही शिक्षण करा, हे करा, पुढे वाढा। शिक्षण बहुत महत्त्वाचं आहे। शिक्षण राहिलं तर तुम्ही हर फील्डमध्ये सक्सेस होऊ शकता। तुम्ही फक्त अभ्यास करा, अभ्यास करता वेळेस किंवा हे सक्सेस पाहण्यासाठी जे बी कमतरता येतील तुम्ही आमच्यावर जिम्मेदारी सोडा। बुक पेन्सिल वगैरे आम्ही सर्व करून देतो। आमच्याकडे माझ्या शब्दावर पुरं महाराष्ट्र लोक एका शब्दावर पूर्ण जे बी कमी आहे ते देतात, करतात पूर्ण। तर मला विश्वास दिला त्या लोकांचा का आपण याच्या मागं नाही राहू शकत, पुढं वाढा आणि जो
काही परिवार समाजाचे लग्नासाठी जास्त हे विचार करतात, मुलं जन्माला आले, मुली आले तर मी एक मेसेज ह्याद्वारे न्यूजद्वारे आजच्या न्यूजद्वारे मेसेज देण्यात चाहतो की लग्नाची चिंता तुम्ही नको करा. माझं नाव रवींद्र तांडेकर, कामठी रहिवासी. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9604103160 याच्यावर कॉन्टॅक्ट करा. मुफ्तमध्ये पूर्ण लग्नाचा खर्च माझ्याकडे आहे, माझ्या संस्थाकडे. हे विचार करून तुम्ही लग्नाच्या चिंता सोडा, मुलाला सक्सेस करा, हेच आमचा उद्देश आहे. ह्या उद्देशानं मी गावोगावी दूर दूर जाऊन सामाजिक काम करतो. आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय होती? आज किती लोकांचा तुम्ही सत्कार केला आणि किती वधूवरांची नोंदणी झालेली आहे? आज दिनांक 24 जानेवारीला मागचा जो जानेवारी नागपूरला रवी भवनला जो कार्यक्रम झाला तो खास म्हटलं तर चमार समाजाचे निवडून म्हणजे राजनीतीमध्ये निवडून आलेले तसा व्यक्तीचा एक गोळा करणं, त्यांचं एक बंच आपल्याकडे ठेवण्याचा एक मंच मला पाहिजे होतं. ते जमा करण्यासाठी असे 19 लोक मला भेटले, जे चमार जातीचे 2 नगराध्यक्ष भेटले. एक बुट्टूबुरीचा नगराध्यक्ष सुमित मेंढे, तो चमार आमच्या समाजाचा आहे, आणि कामठी नगर पंचायतचा राजकिरणजी बर्वे, तो असे 2 नगराध्यक्ष चुनून आले आणि 17 लोक नगरसेवक झाले. त्यांचा सत्कार आज घेतला मी. अजून चर्मकार समाजामध्ये कमी वेळात शिक्षण झालून जो सरकारी नोकरी प्राप्त केल्या त्यांचाच सत्कार केला, त्यांना धाडस दिलं, त्यांना हिंमत लावली का तुमच्याही आणि जाणीव करून दिले हे प्रोग्राम झाले का आपल्या समाजावरती काही 5-10% राहा, तुम्ही सक्सेस झाला, सफल झाला तर 5-10% कुठेतरी आपल्या समाजाचा लोक आले तर ओळख ठेव जा आणि मदत कर जा. असे मिळून आपली एकटा संघटना होईल, भरपूर काही मजबूती येईल, त्या उद्देशाने कार्यक्रम ठेवलं होतं. बरेच 60 ते 65 लोक इथं जमा झाले होते आणि चांगले कार्यक्रम झाला. म्हणजे शिकले सवरले प्रिन्सिपल, क्लास 1 ऑफिसर, वन विभागातले ऑफिसर असे लोक जमा झाले. ह्या कार्यक्रमाला सर्वांना वाटलं का नाही हा मंच चांगला आहे, चांगला काम केलं, असं केलं पाहिजे समाजानं. आणि मी समाजाला काय आवाहन करतात? हां समाजाला काय आवाहन करणार? समाजाला हे काय असं छोटे मोठे कार्यानुसार आपण एक एक करताना बहुत मोठा गोळा होऊ शकतो, संघटित होऊ शकतो, मजबूत होऊ शकतो. आणि हर परिस्थितीत जो कमजोरी आहे ते कमजोरी आणलं का त्याच्यावर आपण मात कसं करायचं त्याचा उपाय आपण मोठे मोठे सक्सेसफुल लोकांकडून आपण घेऊन आपण त्याचा मात करू शकतो. असं समाधान झालं आणि लोकांना मान्य केलं ते गोष्टी आणि ते स्वीकार झाला. सर्वांना आपले विचार व्यक्त केलं आणि सर्वाला खुशी वाटली का असा कार्यक्रम झाला पाहिजे. धन्यवाद. मी एक वेळा तुमच्या चारी लोकांच्या न्यूज जे आहे त्यांना धन्यवाद देतो का ह्या मेसेजद्वारे समाजाचा जो आमचा उद्देश आहे ते पूर्ण त्यांच्यापर्यंत पोहोचायला तुम्ही सहयोग कराल ना. तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेतला, धन्यवाद. याच्या माध्यमातून धन्यवाद सर्वांचा. नमस्कार.